हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 7व्या श्लोकाचं तात्पर्य आपण 7व्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. जोपर्यंत मनुष्य या गोष्टींच्या मागे लागलेला असतो तोपर्यंत त्याला अतिशय कठीण परिश्रम करावे लागतात. यास्तव या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की असा मनुष्य कर्मफलांवर आसक्त होतो आणि म्हणून या कर्मांमुळे तो बद्ध होतो. तर हा जो 7वा श्लोक आहे त्याच्या दुसऱ्या ओळीत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात, तत् निबधनाति कौंतेय कर्मसंगेन देहिनम. तर हा जो व्यक्ती आहे तो रजोगुणामुळे हा सकाम कर्मांशी बांधला जातो. तर हा जो रजोगुण आहे त्यामध्ये त्याच्या रजोगुणाच्या प्रभावाखाली व्यक्ती ज्या कोणत्या गोष्टी प्राप्त करतो त्या गोष्टी सुरुवातीला खूपच आनंददायी वाटतात, मात्र त्यानंतर कडवट वाटायला लागतात. जसं स्त्री पुरुष परस्पर आकर्षण आहे, शारीरिक आकर्षण, त्याने ते विवाह करतात. रजोगुणाच्या प्रभावात खूप इंद्रिय तृप्ती सुद्धा करतात, पण काही वर्षांनी परस्परांच्या शरीराविषयीचं आकर्षण कमी व्हायला लागतं. भांडण तंटे कलह होऊ लागतात. सुरुवातीला ज्याच्या विना क्षणभरही राहू नये असं वाटणारे जे पती पत्नी आहेत ते नंतर एकमेकांचं तोंडही पाहू इच्छित नाही. तर मनुष्य आहे तो कर्मफलांवर आसक्त होतो आणि या कर्मामुळेच तो बद्ध होतो. तर सारांश रूपात आपण जाणलं आहे की रजोगुणाचा संग केला तर आपल्याला दुःखच मिळणार आहे. या जगतामध्ये आपल्याला पुन्हा नवीन शरीर धारण करायलाच लागणार आहे. तर रजोगुणाच्या प्रभावाखाली जीव आहे तो इंद्रिय तृप्तीसाठी विविध कर्म करत जातो आणि कर्मफळावर आसक्त होतो. जे काही प्राप्त झालं आहे त्याचा उपभोग घेण्यासाठी तो आसक्त होतो आणि म्हणून श्रील प्रभुपाद म्हणतात तो मनुष्य या कर्मांमुळेच बद्ध होतो. पुढे वाचते आहे, आपल्या पत्नीला, मुलाबाळांना आणि समाजाला संतुष्ट ठेवण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी त्याला कर्म करावे लागते. म्हणूनच सर्व जग प्रायः रजोगुणीच असते. तर एखादा तरुण आपल्या घराकडे नीट लक्ष देत नाहीये, नुसता बाहेर फिरतोय, तर घरातले लोक, बाहेरचे लोक काय म्हणतात, याचं लग्न करून द्या. कुटुंबाची जबाबदारी आली का त्या विचाराने तो आपोआप कमवायला लागेल, कष्ट करायला लागेल. तर इथे आपण वाचलं की म्हणूनच सर्व जग प्रायः रजोगुणीच असते. तर रजोगुणाच्या प्रभावाखाली व्यक्ती आहे तो कार्य करत असतो, कष्ट करत असतो. सगळ्या जगभर हेच चाललेलं आहे. आता पत्नी आहे, घर आहे, मुलं बाळ आहेत, तर सगळ्यांच्या गरजा भागवणं ही व्यक्तीचं हे कर्तव्य ठरतं. आणि रजोगुणाच्या प्रभावाखाली व्यक्ती आहे तो थोडक्यात समाधानी राहत नाही, त्याला आणखीन हवं असतं. म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ह्याला नाकारलं जातं आणि छान छौकी व्यक्ती करायला लागतो. या रजोगुणाच्या प्रभावाखाली आणखीन गिव्ह मी मोर असं वाटायला लागतं, मला आणखीन हवं आहे. आणि मग असा व्यक्ती आहे तो समाजात मला मान मिळायला पाहिजे यासाठी तो मोठं घर बांधतो, मोठ्या गाड्या घेतो आणि हे सगळं घर, गाडी जे काही आहे ते कर्जाने घेतो, तो कर्ज काढतो त्यासाठी आणि मग
पूर्ण जीवन हे सगळे कर्ज फेडत फेडत तो आपलं जीवन जगतो. तर अशा रीतीने आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी त्याला कर्म करावंच लागतं. तर असं हे प्रायः सगळं जगच आपण बघतो. प्रायः म्हणजे शक्यतो सगळेच लोक असे करतात. हे सगळं काम होतं रजोगुणामुळेच असतं. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.